सावर रे म्हणा भाग 26. शरद म्हणाला, स्वरा, हे प्रेम वगैरे नशिबांच्या गोष्टी आहेत. तू यात नको इतका त्रास करून घेऊ. तू आता चंद्रकांत काकांचा विचार कर आणि पुढं जा. हे प्रेम वगैरे फार टाइम पास आहे ग. स्वतःचं करिअर सेट कर, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तो तिला समजावू लागला होता. स्वरा म्हणाली, अच्छा, जसं तू करतोय तसं ना शरद. काका काकूंपासून लांब राहून त्यांची इच्छा काय शरद? त्यांना तर इथे मुंबईत राहायचं असेल तर? त्यांचं अर्ध आयुष्य मुंबईतच गेलं आणि तुला पैसे कमवून श्रीमंत व्हायचं आहे. अरे पण जे आता चालत आहे ते वाईट आहे का ते सांग ना. शरद म्हणाला, स्वरा, मी तुला समजावत आहे आणि तू हा कोणता विषय पकडलास? तो चिडत म्हणाला. स्वरा म्हणाली, शरद, माझं एकतर्फी प्रेम पूर्ण नाही होणार हे मी एक्सेप्ट केलेलंच आहे आणि मला थोडा वेळ लागेल यातून बाहेर पडायला. पण तू काय करत आहेस रे? तू एकदा तरी विचारलं का काका काकूंना की ते मुंबई सोडून दुसरीकडे राहतील का म्हणून? त्यांना सांगितलंस का तू की 2 वर्षांनी पुण्याला शिफ्ट होणार आहे म्हणून? बोल ना, त्यांना हक्क नाही का हे जाणून घेण्याचा? स्वरांना काका काकूंची काळजी होती. त्यांच्या बोलण्यातून तिला एकदा समजलेलं होतं की त्यांना मुंबई सोडून कुठं जायचं नाही. यावर शरद शांत राहिला. स्वरा म्हणाली, शरद, मी मान्य करते की तुझी आर्थिक परिस्थिती बघून तू हा निर्णय घेत आहे, पण जिथे समाधान असेल तिथे सर्व गोष्टी सोप्या होतात. आता मीही एक्सेप्ट केलेलं आहे की माझं पहिलं प्रेम पूर्वत्वात जाणार नाही आहे. आता तिचे डोळे भरून आले होते, पण तिने ते पाणी खाली पडू न देता पापण्या उघडझाप करून ते पाणी रोखलं. शरद म्हणाला, स्वरा, यार तू बोलतेस ते मला समजलेलं आहे आणि मी यावर विचार सुद्धा करीन, पण आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते ना. मला खूप पुढं जायचं आहे आणि त्यासाठी मी हे सर्व करत आहे. मी बोलून घेतो आईबाबांसोबत, असं म्हणून त्याने गेटच्या आत आपले पाऊल टाकले. तोच आणि नीताचं काय? तिचंही बोलणं ऐकून त्याने थांबत तिच्याकडे बघितलं. असं बघू नकोस. ती गेले 2 वर्ष तुझ्यावर प्रेम करते आणि तू साधं तिच्याकडे बघत सुद्धा नाहीस. नीताही त्यांच्या चाळीतच राहणारी मुलगी, जिने शरदला प्रपोज केलं होतं. शरद म्हणाला, स्वरा प्लीज, आता पुन्हा तो विषय काढू नकोस. मी तुला आधीच सांगितलेलं आहे, माझ्या लाईफ पार्टनरबद्दल असलेल्या अपेक्षा ती त्यात अजिबात बसत नाही, हे तुलाही माहिती आहे. शरदने त्याला त्याची लाईफ पार्टनर कशी हवी आहे प्रत्येक वेळी स्वराला बोलायचा आणि नीताने जेव्हा प्रपोज केला तेव्हाही त्याने स्पष्ट नकार दिला, हेही स्वराला माहीतच होतं. स्वरा म्हणाली, अच्छा, का ती सावळी आहे म्हणूनच तू तिला नकार दिलास, बरोबर ना? शरद, तुझा हा स्वभाव मला अजिबात आवडत नाही. एखाद्याच्या रंगांवरून तू तिला जज करू शकत नाहीस ना. बाकी सर्व गोष्टी सोडल्या तर तुझ्या या विचारांचा मला खूप राग येतो. मी तुला पुन्हा एकदा विचार कर नीताचा असं सांगेनच. असं म्हणून स्वरा आत गेटमध्ये निघून आली, पण शरदने ती गेली त्या दिशेला बघून नकारमार्थिक मान हलवली, कारण त्याला जे हवं होतं तेच तो करणार होता. थोडा एक्कलकोंडा त्याचा स्वभाव होता आणि थोडा स्वार्थी. इकडं स्वरा खोलीत आली. फ्रेश होऊन तिने चहा ठेवला आणि चहा बनवून ती 3 कप घेऊन चंद्रकांत सोफ्यावर बसले होते तिथे जाऊन तिने त्यांना चहा दिली आणि संगीता या एका चेअरवर बसून टीव्ही बघत होत्या. त्यांनाही तिने चहा दिला. चंद्रकांत म्हणाला, स्वरा बेटा, कसं चाललेलं आहे? कॅफे सर्व ठीक आहे ना? चंद्रकांत चहा पीत पीत म्हणाले. स्वरा म्हणाली, हो बाबा, सर्व ठीक आहे. तिने थोडं बोलतच उत्तर दिलं आणि ती देखील त्यांच्या बाजूला बसून चहा पीत बसली. पण चंद्रकांत यांना स्वरा आज शांतच वाटली, थोडी वेगळी. चंद्रकांत म्हणाले, स्वरा, काही झालं आहे का? तुझं तोंड का पडलेलं आहे? त्यांनी चहा पिऊन कप टिपाईवर ठेवत म्हणाले. स्वरा म्हणाली, बाबा, तुम्ही असं का विचारताय? ते आज खूप थकायला झालं म्हणून. असं बोलून तिने कप उचलले आणि बेसिंगमध्ये धुवू लागली. संगीता म्हणाली, हो तर दुनियाभरची कामं इलाज म्हणे थकली आहे. संगीता टीव्ही बघत असल्या तरी त्यांचं अर्ध लक्ष या बाप बेटीकडेच होतं. चंद्रकांत म्हणाले, संगीता, तू टीव्ही बघत आहेस तर तेच कर. थोड्या वेळाने संध्या देखील क्लासमधून आली. संध्या म्हणाली, मम्मी, भूक लागलेली आहे, जेवायला वाढ. असं म्हणून ती सोफ्यावर आडवी पडली. चंद्रकांत बाहेरच शेरीमध्ये बसले होते. स्वराचं देखील जेवण बनवून झालं होतं. उशीरच झाला कारण तिने एकटीने सर्व केलेलं होतं. बरं, स्वरा, जेवायला ताट घे. त्या काही टीव्हीच्या समोरून उठल्या नाही. संगीता म्हणाली, संध्या, दीदीला मदत कर जेवायचं टोपलं घ्यायला. ते दरवाज्यातून आत येत म्हणाले आणि काठी एका बाजूला ठेवत सोफ्यावर बसले.
मम्मी मी आज थकलेली आहे ग. तिचं पुन्हा तेच. चंद्रकांत म्हणाले, ती कॅफेमधून येऊन तिने जेवण बनवलं आणि तू फक्त क्लासमधून येऊन थकलीस. चंद्रकांत ओरडत म्हणाले. संगीता म्हणाली, ए स्वरा, करते ना, मग तुम्ही कशाला ओरडताय? संगीतांना त्यांच्या लेकींचा फार पुळका. स्वरा म्हणाली, बाबा तुम्ही शांत राहा. असं म्हणून स्वराने एक एक ताट वाढायला घेतलं आणि सर्व जेवायला बसले. चंद्रकांत यांना स्वराची खूप काळजी होती. तिचं कसं होणार, तिला माझ्यानंतर कोण बघणार, संगीताचं पाहून तर त्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा सोडली होती. चंद्रकांत आज स्वरा तर शांत वाटतच होती आणि आता जेवणही तिने नीट केलेलं नव्हतं. ते समजून गेले होते, दुसरंच काहीतरी कारण असेल. त्यांनी शरद सोबत बोलायचं ठरवलं. त्यांना माहिती होतं स्वरा शरदपासून काहीच लपत नाही म्हणून. सगळ्यांचं आवरून झालं तसं स्वराने भांडी घासून घेतली, पण यावेळी संध्याने तिला ओटा पुसायला मदत केली. आता 11 वाजून गेले होते. चंद्रकांत यांना त्यांच्या मेडिसिन चालू असल्याने लगेच झोप लागली. संध्या आणि संगीताही झोपी गेल्या होत्या. उद्या कॅफेला जायचं आहे हा विचार करतच स्वरा अडचणात पडली. आज दिवसभरात जे काही झालं तेही आठवू लागली. तेव्हा तिला आठवलं की उद्या पार्थ कर्नाटकला जाणार आहे. तिचं मन अस्वस्थ झालं, पण तिने स्वतःला सावरत डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न केला. पण झोप काही येत नव्हती. तिला वाटलं होतं डायरी काढावी, पण तेही तिनं ठरवलेलं होतं. जिथं काहीच नाही तिथं त्या डायरीत तरी काय लिहिणार. ती विचार करतच होती की तिचा फोन वाजला. पण कोणी उठू नये म्हणून तिनं पटकन साईडचं बटन दाबत आवाज थांबवला आणि फोनवर फ्लॅश होणार नाव बघितलं. तिला खूप आनंद झाला, पण तिला लगेच तिच्या प्रेमाचा झालेला अपमान आठवला. तिने कॉल रिसीव्ह केला नाही, पण पुन्हा फोन वाजू लागला. तसा तिने कट केला आणि फोन सायलेंटवर टाकला. तिने फोन उशीच्या बाजूला ठेवला. एकटीच ती त्या फोनकडे बघत होती. तेवढ्यातच तिला फोन मेसेज आल्याचं दिसलं. तिने लगेच फोन हातात घेऊन मेसेज ओपन केला. कॉल रिसीव्ह कर, नाहीतर मी सरळ तुझ्या घरी येईल. त्याचा हा मेसेज वाचून ती शॉक झाली. तिला समजत नव्हतं तो का असा वागत आहे. ती विचार करतच होती की त्याचा फोन आला. फोन सायलेंट केल्यामुळं कोणाला जाग आली नाही. जर कॉल रिसीव्ह नाही केला आणि तो जर खरंच आला तर, हा विचार येताच ती लगेच अंथरुणातून उठली आणि खिडकीजवळ गेली. त्या खिडकीतून बाहेरचा थोडा परिसर दिसायचा. सार्वजनिक लाईटही होत्या, त्यामुळे रात्र असूनही बाहेरच दिसत होतं. चाळीतल्या सर्वच रहिवाशांच्या घराला खिडकी होती. इकडेही खिडकीच होती. त्या खिडकीतून गेट आणि आजूबाजूला बसायला ठेवलेले बाकडे दिसत. खिडकीजवळ आली आणि तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, तिने हळू आवाजात म्हणाली. तिचा आवाज येताच त्याने डोळे बंद केले. एक वेगळं समाधान त्याला जाणवलं होतं. स्वरा म्हणाली, हॅलो सर. तो काहीच बोलला नाही म्हणून तिने पुन्हा म्हणाली. पार्थ म्हणाला, कॉल मी पार्थ. त्याने डोळे उघडून गाडीला टेकून तू उभा राहत म्हणाला. तो तिच्या ताईबाई चाळीसमोर एका बाजूला गाडी लावून उभा होता. ती त्याच्या बोलण्याने गडबडली. तिला आत्ताच सगळं सांगून टाकावं असं त्याला वाटत होतं, पण त्याला घाई करायची नव्हती. त्याला कर्नाटकला जाण्याआधी तिला बघायचं होतं बस. तू आता मला भेटू शकतेस का, त्याने तिला विचारलं. तिला तर शॉकवर शॉक बसत होती, पण तिला भानावर राहणं गरजेचंच होतं. स्वरा म्हणाली, सर तुम्ही ठीक आहात ना. तिला तो थोडा बदललेलाच वाटला. त्याच्या बोलण्याचा टोन जो नेहमी असायचा त्यापेक्षा वेगळाच वाटला तिला. पार्थ म्हणाला, मला तुला आता भेटायचं आहे, भेटशील का? मग मी ठीक असेल, तो शांतपणे बोलला. स्वरा म्हणाली, सर तुम्ही काय बोलत आहात? आता भेटायचं आहे पण कशाला? काही इमर्जन्सी आहे का? तिला काळजी वाटली त्याची. पार्थ म्हणाला, स्वरा तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. भेटू शकतेस, मी तुझ्या चाळीच्या बाहेर उभा आहे. त्याने आता सरळ सांगितलं, पण तो इकडं तिच्या चाळीजवळ आलेला आहे हे ऐकताच तिने घाबरूनच खिडकीतून आजूबाजूला बघितलं. गेटसमोर एक गाडी उभी होती, पण तो काही दिसत नव्हता. स्वरा म्हणाली, सर तुम्ही इकडं, म्हणजे मी, तुम्ही इथे, म्हणजे का सर, तुम्ही मला दिसत. तिला काय बोलायचं समजत नव्हतं. पार्थ म्हणाला, होय, रिलॅक्स, इतकी का पॅनिक होत आहे? मी उद्या कर्नाटकला जाणार आहे म्हणून तुला भेटायला आलो. तू ये बाहेर, मी वाट बघत आहे तुझी. ओके, स्वरा म्हणाली, पण सर आता यावेळी मी कशी येऊ? आणि तुम्ही इतक्या उशिरा का आलात? फोनवरच काय बोलायचं आहे ते बोला, मी ऐकते. त्यांचं बोलणं ऐकून ती आता गोंधळलीच होती. इतक्या रात्री बाहेर कशी जाणार होती ती? तिला सगळं विसरून पुढं जायचं होतं, पण आता तो पुन्हा बोलतोय. त्याचा आवाज तिने घेतलेल्या निर्णयाला कमजोर पाडत होता.
कारण प्रेम तर आधी आवाजांवरच झालं होतं. मग आता तोच आवाज ऐकून ती कठोर होऊ शकली नाही. पार्थ म्हणाला, तू बाहेर येतेस की मी येऊ तुझ्याकडे? आता त्याचा अग्री ऑन होत चाललेलाच होता. स्वरा म्हणाली, सर मी बाहेर नाही येऊ शकत, प्लीज समजून घ्या ना. असं म्हणत ती सगळे झोपलेले होते तिथे बघू लागली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.